तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर आज होती 26 जानेवारी, रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन, आणि तो साजरा करण्यासाठी मी आज चाललो होतो कॉलेजमध्ये. सकाळचं लवकर उठलो, आंघोळ केली, मग कपडे वगैरे घालून मी मस्तपैकी टापटिपीत तयार झालो. पहिला तर चहा केला. सकाळचा चहाचा आस्वाद घ्यायला खूप भारी वाटतं. लोफर धुळीने जरा घाण झाले होते, मग त्यांना जरा पुसलं. मला माहिती कॉलेजला जास्तपर्यंत त्यांची अवस्था आहे तशी होणार आहे, पण जाऊ दे, तरी सुद्धा थोडासा फरक पडतो पुसल्याने. घरून जाताना बरं झालं, मला ओळखीची गाडी भेटली, मग त्यांच्या गाडीवरती गेलो. गाडीवरती जाताना माझी केस अशी वाऱ्याने इकडे तिकडे नाचत होती. त्यांना सरळ करता करता मला कंटाळा आला, पण ते काही सरळ झाले नाही. गाडीवर असल्यामुळे खूप थंडी वाजत होती. मग त्यांनी मला तिथं चौकात सोडलं. मग चौकाच्या तिथंच पुढं आमचं कॉलेज होतं. मग चालत चालत पुढं आलो. चालता चालता मला एक गोष्ट आठवली की मी आयडी कार्डच विसरलोय. म्हणलं आता आतमध्ये घेतात का नाही काय माहित. कॉलेजमध्ये गेलो, मग त्यांना कसं तरी समजून सांगून मी आतमध्ये आलो. आतमध्ये गेल्यावरती तिथे सगळी फंक्शनची तयारी वगैरे चालू होती. मग समोरच मित्र दिसला मला. मित्र आणि मी दोघ जण जाऊन कोपऱ्यात बाकड्यावरती जाऊन बसलो. मग थोड्या वेळाने आम्हाला बोलवलं, सगळ्यांना रांगेत उभं केलं, झेंडावंदन केला. मग त्यांनी स्पीच वगैरे दिलं. नंतर डान्स चालू झाला होता. मित्रांसोबत फोटो वगैरे काढले आणि मी चाललो होतो घरी. कॉलेजचं फंक्शन संपल्यावरती मी चाललो होतो आमच्या शाळेतलं फंक्शन बघण्यासाठी. तिथे गेल्यावरती याचे मुकले मुलांनी खूप मस्त असा डान्स केला. त्यांचा डान्स बघताना मला शाळेतल्या आठवणी आठवू लागल्या. एक दिवशी आम्ही सुद्धा इथे खाली बसायचो आणि त्यांचा डान्स बघायचो. फेरीला जाताना मित्रांसोबत मजा करायचो. ते म्हणतात ना, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. असो, थोडा वेळ थांबून मी परत निघालो घरी. माझी दाढ दुखत होती, ती मला गोळी घ्यायची होती. जाताना दाढची गोळी वगैरे घेतली, त्याचबरोबर परत सुद्धा घेतली. मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि लवकरात लवकर फॉलो करा.